हे गाईज, तर वेलकम बॅक टू माय अनदर व्लॉग. तर मित्रांनो, आता मी आमच्या वाडीमध्ये जात आहे कारण पहिला पाऊस पडलेला आहे आणि आता आमच्या वाडीमध्ये काय काय कसे भाजीचे बिजं वगैरे लावायला घेणार आहेत. तर तेच मी तुम्हाला आज दाखवणार आहे ह्या व्हिडिओमध्ये. म्हणजे ऑलरेडी फारतेक तर लावून झालेला आहे कारण 2-3 दिवस पहिल्यापासून पाऊस पडत होता, तर त्याच्यामध्ये सगळं लावून घेतलेलं आहे. आणि हा काय रस्ता आहे असा वाडीत जाण्याचा. तर ही छत्री पण आणली त्याच्यासाठी, मोबाईल काय पकडता येत नाही बरोबर. तर हा रस्ता आहे आमच्या वाडीमध्ये जाण्याचा. तर मित्रांनो, तुमच्याकडे भात वगैरे पेरणी झाली का नाही कमेंट करून सांगा. आम्ही तर इकडे बिया वगैरे लावायला सुरुवात केलेली आहे. तर मित्रांनो, हे नक्की काय आहे ते कमेंटमध्ये करून सांगा. मला तर माहीत नाही ह्याचं नाव, तुम्हाला माहिती असेल फारतेक. बघा इथे पण वरती भरपूर आहेत. तर कमेंट करून सांगा ह्याला काय म्हणतात मराठीमध्ये किंवा आपल्या वारली कोकणी भाषेमध्ये. तर आता 2 मिनटं लागणार आहेत पोचायला. तर ऑलरेडी पोचलो आहेत आपण पोचलेलो आहेत. तर जास्ती लांब नाही आहे हे इथंच. तर आया आणि मामा वगैरे तर आहेत तिथे, काम करतायत आतमध्ये. तर जाऊया आपण. हा बघा, तर हा इथे गेट आहे आमचा वाडीमध्ये एंटर करायचा. आणि ही काय अशी वाडी आहे आमची. हे इथे 2 आंबे आहेत. तर हे जे इथे आहे हे जे आहे ते हळदीचे झाड आहे. जेण्यापासून ते भाजीत आपण टाकतो हळद, तर ती ह्याच्यापासून बनवली जाते. तर ते असंच लावलेलं आहे कारण तर हे बघा मित्रांनो, इकडे भेंड्या लावलेले होते तर ते आता उंगून निघलेले आहेत. हे बघा, तुम्ही बघू शकता. तर हे भेंडीचे झाड आहे, तुम्हाला जवळून दाखवतो. हे बघा, आता उंगून निघलेले आहेत. ते पण आता उंगायला सुरुवात झालेली आहे. तर इकडे पण भेंड्या लावलेल्या आहेत, उंगून निघले आहेत ते पण. तर हे बघा, इथे दगडे आहेत. तर ह्याच्यावरती जाऊन मी तुम्हाला मस्त आमच्या वाडीचा व्ह्यू दाखवतो. तर हा बघा मित्रांनो, इथून स्टार्ट होते आमची वाडी. तर पूर्ण खालतीपर्यंत आहे. आणि हे आंब्याचे झाडं आहेत हे 2, आणि ह्या बिल्डिंग्स आहेत. तर मित्रांनो, हे आहे आपली छोटीशी झोपडी वाडीमधली. तर हे बघा, इमर्जन्सीसाठी जर भरपूर पाऊस आला तर ह्याच्यात आपण लपू शकतो बिना भिजता. तर इथे माझे मामा टिकावाने खणत आहेत. आणि हे जे बिया दिसतात तर हे भेंड्याची बिया आहेत, लाल लाल कलरचे. तर वरती कलर लावलाय. तर जसं की तुम्ही बघू शकता, तर थोडं पाऊस कंटिन्यू पडतच आहे. आणि आया आणि मामा पण काम करतच आहेत कंटिन्यू. तर ते पण भेंड्याचे बिया लावत आहेत. पण काही पण असो, आजचा वातावरण खूप भारी आहे. तर मित्रांनो, इकडे आम्हाला आता भेंडी लावायची आहेत. आणि हे एवढ्या जागात इकडे, आणि हे इकडे सगळीकडे भेंडी लावून झालेले आहे. तर आता आम्हाला फक्त एवढं, पण हा अर्धा भाग झालेला आहे भेंडी लावून. तर आता फक्त हा इकडे दगडी आहे, तर ह्याच्यात भेंडी लावायची आहे. तर त्यासाठी मी खणून द्यायलासाठी आलो आहे. तर हे इथे आपलं खणायचं हत्यार आहे, टिकाव. आणि नंतर मग मामा वगैरे येऊन ह्याच्यात लावतील.
आणि समोरच बघा एक शेवलं उमलेलं आहे. तर हे बघा, तर त्याची भाजी केली जाते. तर मित्रांनो 12 वाजलेले आहेत आणि सुट्टीचा टायमिंग झालेला आहे. तर आता मस्त पाय धुवून वगैरे आपण आता जाणार घरी मी. मस्त जेवणार वगैरे आणि झोपणार. तर पाय धुतलेले आहेत मी आता. तर मित्रांनो यू कॅन सी, तर हा असा काय रस्ता आहे घरी जाण्याचा. पूर्ण एकदम झाडी जंगल, पण रस्ता भारी आहे मित्रांनो. व्हॉट इज दिस? मित्रांनो हे काय आहे मला तर माहिती नाही. बघा इकडे पण खूप सारे आहेत लागलेले. हो इथे पण. कमेंट करा काय आहे नक्की, मला पण माहिती पडेल त्याच्याबद्दल. कारण मी जास्ती जंगलात फिरत नाही आणि ह्या अशा वस्तू काय मला माहिती नाही हे वस्तू. आजचा ब्लॉग हा एवढाच होता. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कॉमेंट करा आणि जर हा चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. कारण असेच आपण व्हिडिओज आणत असतो.